मंडळी 12 महिने 24 तास आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक वीर जवान तैनात असतो। सीमेवर लढताना केवळ आपल्या भारत देशासाठी हे जवान प्राणाची आहुती देतात। देशासाठी लढणारे बहुतांश जवान हे गावाकडचे खेड्यापाड्यातले असतात। असंच महाराष्ट्रातील काही गावांना आर्मीचं कल्चर आहे, म्हणजेच एका गावातील प्रत्येक घरात एक तरी लष्करी जवान आहे। या जवानांसाठी 15 जानेवारीला लष्कर दिवस साजरा केला जातो। पण हा लष्कर दिन 15 जानेवारीलाच का साजरा केला जातो? महाराष्ट्रातल्या कोणत्या गावांना आर्मीचं कल्चर आहे आणि लष्कर दिन साजरा करण्यामागे काय ठोस कारण आहेत, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय लष्कर दिवस साजरा केला जातो। 15 जानेवारीलाच के.एम. करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमांड घेतली। भारतीय लष्करासाठी हा अत्यंत खास क्षण होता। त्याचबरोबर आर्मी डे जानेवारीला साजरा करण्याची दोन मुख्य कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे 1 एप्रिल 1895 ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली। मात्र 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती। तर दुसरं कारण म्हणजे याच दिवशी जनरल के.एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं। जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी करिअप्पा यांच्याकडे भारतीय सैन्याची कमांड सोपवली होती। अशा प्रकारे लेफ्टनंट करिअप्पा हे भारताचे पहिले सेना प्रमुख बनले आणि म्हणूनच 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो। मंडळी, यानंतर कोणत्या गावांना आर्मीचं कल्चर आहे हे बघू। तर बघा, प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या चालीरीती परंपरा असतात। त्याप्रमाणे कोल्हापूरच्या मातीत एक असं गाव आहे जिथं गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहे। जीव मुठीत घेऊन देशाच्या सीमांवर शत्रूशी 2 हात करणाऱ्या सैनिकांचा प्रत्येक देशवासियांना अभिमान आहे। शौर्य, आत्मसमर्पण आणि त्यागाचं प्रतीक असलेल्या सैनिकांना देशसेवा करण्याचं बाळकडू नेमकं मिळतं तरी कुठून, असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो। याचं उत्तर देशातील अनेक गावांमध्ये मिळतं। कोल्हापूर जिल्ह्यातील असंच एक गाव आहे ज्या गावाला 1.5 शतकांची सैनिक परंपरा आहे। बंडखोर सैनिकांचे आणि आजी माजी सैनिकांचं गाव म्हणून गिरगावची ओळख आहे। या गावात जन्म घेणारे तरुण आणि तरुणी शिवकाळापासून सुरू असलेली सैनिक परंपरा आजही पुढे चालवतात। सुमारे 400 घरांचं गाव असलेल्या या गावात प्रत्येक घरात एक तरी सैनिक आहेच, म्हणूनच या गावाला सैनिक गिरगाव म्हणून ओळखलं जातं। पण देशाचे वीरपुत्र जन्माला येणाऱ्या या गावाचा इतिहास काय आहे हे बघू। तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेब महाराजांनी केलं। यानंतर 15 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापुरात महाराजांच्या नेतृत्वात उठाव करण्यात आला आणि हा लढा 5 महिने चालला। यावेळी जुलमी इंग्रजांनी श्रीमासाहेब महाराजांना भवानी मंडपात कैद केलं होतं। इंग्रजांची हुकूमत संपवण्यासाठी आणि चिमासाहेब महाराजांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोल्हापुरातील करवीर तालुक्याच्या गिरगाव मधून फिरंगोजी शिंदे यांनी 500 सहकाऱ्यांच्या तुकडीसह कोल्हापुरात धडकले। त्यांनी इंग्रज सैनिकांशी प्राणपणाने लढा दिला। मात्र दुर्दैवानं या लढ्यात फिरंगोजी शिंदे यांना वीरमरण आलं। दरम्यान या गावातून आलेल्या बंडखोर तुकडीमुळे या गावाला याआधी बंडखोर गिरगाव म्हणून देखील ओळखलं जात होतं, अशी नोंद इतिहासात आढळते। वीरमरण प्राप्त झालेल्या फिरंगोजी शिंदे यांचं स्मारक गावात उभं करण्यात आलंय। तेव्हापासून या गावाला सैनिकी परंपरा आहे। याचबरोबर गावातील 239 जण भारतीय लष्करात, भारतीय सैन्यातील नौदल, भूदल आणि वायुदलात आहेत। त्याचबरोबर भारत मातेच्या रक्षणासाठी आतापर्यंत सुमारे 700 सैनिकांनी योगदान दिलंय। सोबतच नव्या पिढीतील 239 सैनिक भारतीय लष्करात देशभरातील विविध भागात देशाची सेवा करतायत। यामध्ये 18 मुलींचा समावेश आहे। गावातील निवृत्त माजी सैनिक गणपती पवार यांच्या 4 पिढ्या सैन्य दलात होत्या। 4 भावांनी लष्करी सेवा बजावली आणि आता त्यांची मुलंही सैन्य दलात कार्यरत आहेत। कोल्हापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर गिरगावला डोंगरदऱ्यांची जोड आहे। याच भागात नव्याने सैन्यात भरती होणारे तरुण गावातील माजी सैनिकांच्या मार्गदर्शनानुसार सराव करतात। यात मुलींची संख्याही लक्षणीय आहे। सैनिकी दर्जांमुळे सैन्य दलातही सन्मान मिळाल्याचं माजी सैनिक नामदेव पाटील यांनी सांगितलं। मंडळी, याचबरोबर कोल्हापूरच्या या सैनिक गावाला 1.5 शतकीय सैनिकी परंपरा आहे। अनेक संदर्भ ग्रंथात 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या सैनिकांचा उल्लेख आढळतो। तर 1971चं युद्ध, भारत पाकिस्तान कारगिल युद्धात वासुदेव संतराम
शांताराम जाधव, धोंडीराम संतराम जाधव, गणपती राघू चव्हाण हे जवान धारातीर्थ पडले. त्यांच्या स्मरणार्थ आजी माजी सैनिक संघांच्या कार्यालयासमोर स्मारक उभारण्यात आलंय. याचबरोबर ऋतुजा लक्ष्मण सौदलकर, निकिता केरबा सुतार, मयुरी सातप्पा पोवार, पूजा कदम या मुलींनी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न साकारलं. तर अनिकेत पाटीलने सैनिक दलात भरती होऊन गावची परंपरा पुढे चालवण्याचा निर्धार केलाय. मंडळी, यानंतर असं गाव आहे ज्या गावच्या स्वागत कमानीवर इथे जन्मती वीर जवान असा उल्लेख आहे आणि हाच उल्लेख गावाने पिढीजात जन्मलेल्या सैनिकी परंपरेविषयी सगळं काही सांगून जातो. असंख्य युद्धांमध्ये या गावातल्या सैनिकांना वीरमरण आलंय. हे गाव म्हणजे साताऱ्यापासून 18 किलोमीटर वरील बोरगावहून पूर्वेस काही मिनिटांच्या अंतरावर असणारं 5,000 लोकसंख्येचं अपशिंगे गाव. स्वागत कमानीवरील अपशिंगे हे नाव आणि इथं जन्मती वीर जवान असा उल्लेखच गावाविषयी सर्व काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून गावानं अखंडितपणे ही सैनिक परंपरा जपली आहे. या गावात 1,650 पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील 46 जवान शहीद झाले होते. यामुळे इंग्रजांनी या गावाचं नाव मिलिटरी अपशिंगे असं ठेवलं. दुसऱ्या महायुद्धातही गावातील 4 जण शहीद झाले. 1962 मध्ये युद्धातही 4 आणि 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धातही एक जवान शहीद झाले होते. सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनियर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट मध्ये कार्यरत आहेत. तसंच नौदल, हवाई दल, BSF, CRPF आणि इतर सुरक्षा दलांत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान सेवा बजावत आहेत. याचबरोबर सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले शंकरराव देशमुख यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं शिक्षकांचा मुलगा शिक्षक आणि इंजिनियरचा मुलगा इंजिनियर बनतो, तसंच अपशिंगे गावात सैनिकी परंपरा आहे. मंडळी, आर्मी कल्चर असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यातल्या या गावांनी खरंच अनोखी पिढीजात सैनिक परंपरा जपली आहे. या गावातून तयार होणारे जवान जीवाची पर्वा न करता देशसेवा करतात. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशातील जवानांचा अभिमान आहे. केवळ लष्कर दिन आहे म्हणूनच नाही, तर ज्याप्रमाणे लष्करी जवान 12 महिने 24 तास सीमेवरती तैनात असतात, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक दिवस लष्कर जवान दिन म्हणून साजरा करायला हवा. बाकी आपले रक्षण करणाऱ्या वीर जवानांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजून अशी कोणती गावं आहेत जिथं आर्मी कल्चर आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.